समोरची सोसायटी आहे ती व्हाईट कलरमध्ये जी आहे ती सोसायटी बघा, आणि तिची किंमत करोडो रुपयामध्ये आहे. फ्लॅट आहेत तिथे, म्हणजे ते जे दिसते तुम्हाला मी समोर दाखवतोय एक 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 मजला, तो एक फ्लोअरमध्येच एकच माणूस राहणार अशा पद्धतीचे ते कन्स्ट्रक्शन आहे. आणि तिथे कमीत कमी कोटोच्या घरात त्याची किंमत आहे त्या फ्लॅटची. विमाननगरमध्ये येतं ते. जर आपल्याला आवडलं असेल तर या घ्यायला. मित्रांनो, मी काही विदेशात आलेलो नाही आहे, हे आपलं इंडियाचं आहे. आणि इथे ह्या प्रकारचे बघा तुम्ही, अशा प्रकारची सोसायटी आहे. आणि हे IT पार्क आहे हे पूर्ण. आणि ह्या ठिकाणी कोटो रुपये किंमत आहे त्या सोसायटीमध्ये फ्लॅटची. आपल्याकडे साधी एखादी 4 व्हीलर जर असेल तर आपण किती हवाबाजी करतो, पण इथे रेंज रोवर, BMW, मर्सिडीज, ऑडी अशा हॉटेलमध्ये क्लायंटला पिकअप करण्यासाठी, म्हणजे नेण्यासाठी आणि आणण्यासाठी त्या गाड्या आहेत. ही बिल्डिंग बघा तुम्ही कशी वाटते ती. विमाननगर एरिया हा, आणि इथे खूप हे आहे, डेव्हलप झालं एरिया. मी तिथे विचारलं तर मला एका व्यक्तीनं सांगितलं की पोटीच्या घरात त्याची किंमत आहे. किती भारी वाटते बघा, म्हणजे कॅमेराच हटू वाटत नाही तिथून. आणि हे समोर संध्याकाळी ट्रॉफिकचा सीन आहे हा. कसं वाटते सांगा, कमेंट करून नक्की सांगा ही सोसायटी कशी वाटते ते. आणि ह्याच ठिकाणी हा डोर ऑफ जी मॉल म्हणून आहे विमाननगरला. माझ्या पाठीमागे जे बघताय तुम्ही तर ते डोर ऑफ जी मॉल आहे. आणि ह्या ठिकाणी हा जो हायवे आहे गेलेला तो एअरपोर्टला जातो. बघा पुणे तिथे काय उणे म्हणतात ना, तर हेच आहे. खूप प्रगतीच्या, म्हणजे खूप प्रगतीपथावर आहे पुणे सध्या. आणि डेव्हलपमेंट जर म्हणायचं जर झालं ना तर भरपूर डेव्हलप झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि बघून भारी वाटते की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आहे. जय महाराष्ट्र. मित्रांनो, एक आहे पण हे जेवढं झगमगाट वाटतं ना इथे, हे सगळ्या आवाकाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पैसा आहे तर सब कुछ आहे शहरामध्ये, आणि पैसा नाही तरी ते कोणीही तुमचा नाही. खिशात असेल हनी तर मागं लागतील 17 जणी, अशा टाईपचं हे आहे. आणि विशेषतः त्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर मी हा व्हिडिओ का दाखवतो तुम्हाला, कारण विषय असा आहे की मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तिथे मी राहायला होतो. आणि त्याच एरियामध्ये जे मी भोगलेलं आहे गेल्या 3-4 वर्षाखाली, ते मला माहीत आहे. किती झगमगाट जरी असला तरी काही आपल्या कामाचा नाही. शेवटी गाव हे गाव असतं. थोडीफार काही अडचण जरी आली तरी गावाकडची माणसं जवळ येतात, विचारपूस करतात. आणि जसं की थोडंफार काही जरी दुःखाचं जरी असेल, एखादा माणूस जर मेला गावात, तर त्याच्या मौतीला अख्खं गाव येतं, अख्खं गाव हळहळ करतं. भले तो कुठल्याही जाती, धर्म, कुठल्याही पंथाचा असो, काही घेणं देणं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते जर एका सोसायटीमध्ये, एका बिल्डिंगमध्ये तुम्ही राहताय, आणि राहत असताना शेजारी कोणाची डेथ झाली, कोणी वारलं आहे, तरी तो शेजारचा येऊनसुद्धा साधा विचारत नाही. हा इथलं कल्चर आहे शहरातलं. त्याच्यामुळे आपलं गाव बरं. आणि गावाकडचं मला याच्यामुळे राहायला म्हणजे आता सध्या आवडायला लागलं आहे की मोकळी हवा, मोकळ्या मनाने जगता येतं, मोकळ्या मनाने वावरता येतं. गावातील परंपरा, इथे कुठल्याही प्रकारची कुणालाही रोकटोक नाही. बाईला पुरुष करत नाही, पुरुषाला बाई करत नाही. हेच सत्य हे आहे शहराच्या मधलं. बाकी असे अनेक लोक आहेत जे आपापल्या पद्धतीने राहतात, रोजची मजुरी करून आपले उपजीविका भागवितात.
पण याच्यामध्ये एकच आहे, असे अनेक लोक आहेत जे कामधंद्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत गावातून शहराच्या ठिकाणी. ते त्यांच्या पद्धतीने राहतात. पण मला सांगायचं एकच आहे, मला तर आवडत नाही पुण्या मुंबईला. कारण मी आज आलो आहे, रात्री आलो आहे मी, पण मला आल्यापासून मला नुसतं गावाकडे पळू वाटतं आहे. मी भुसावळला बी आहे, पण मला नाही आवडत. गाव ते गावच. आणि जसं की मी म्हणतो की गावातल्या लोकांवरती खरंच खूप प्रेम आहे माझं. कारण गावाने भरपूर साथ दिलेली आहे. गावातले लोक जसे आहेत तशी शहरातले लोक नाहीत. मी गावातून भुसावळला गेलो त्यावेळेला मला 10 फोन आले, कशामुळे गेलास, का गेलास, काही खाण्यापिण्याचे काही वांदे असेल तर अन्नधान्य घेऊन जा. आणि बाप माणूस तर आहेच शेवटी नामदेव बाप्पा, त्यांचा तर सतत फोन असतोच. आणि मिस करतोय गावाला. आणि झगमगाट तर तुमच्या समोरच आहे, लपलेला नाही. आपली झोपडी बरी, आपल्या झोपडीमध्ये जेवढा आराम आहे तेवढा इकडे नाही. सोसायटी असेल किंवा काय असेल. आता माझ्या बहिणीनेच प्लॉट रेंटवरती घेतलेला आहे आणि रेंटवरती ती राहते. तिला 12,000 रुपये महिना आहे. 3rd फ्लोअरवर आहे. पण सांगायचं विषय एकच आहे की तिथे मी रात्रीपासून थांबलेलो आहे. पण रात्रीपासून मी बघतोय की दम घुटल्यासारखं होतोय. गावाकडे मोकळे राहण्याची सवय आहे. तर तुम्हाला गाव आवडतं का नाही मला हे कमेंट करून सांगा. बघा, मर्सिडीज गेली, नुसता झगमगाट गाड्यांचा, काचाच्या बिल्डिंगचा, पैशाचा, कपड्यांचा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता मित्रांनो एक लाईक, एक सबस्क्राईब होऊन जाऊ आणि कमेंट करा तुम्हाला गाव आवडतं का शहर. धन्यवाद. सिक्युरिटी दादापाशी आलतो आता आतमध्ये. ह्या सोसायटीचा व्ह्यू घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही अशी अमाऊंट सांगू शकत नाही, पण अमाऊंट त्यांनी ऑन कॅमेरा नाही सांगितलेली. तुम्हाला धक्का बसेल ऐकून. 25 कोटी रुपये. 150 रुपया देगा. विचार करा. आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे परत. मी ठरवलेलं आहे की मला उंचीवरून जास्त माझा जीव घाबरतो, म्हणून मी ग्राउंड फ्लोअरला चेक घेणार आहे. असे पैसे पडून आहे त्याच्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट होतील. बस रुलाएगा क्या? काही नाही मित्रांनो, कुठे 25 कोटी आणि कुठे आपलं 25 लाखाचं बांधकाम. चला, काळजी घ्या.